तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यातील अठरावल येथील सत्कार विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर जागृती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश RS जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून उपयुक्त माहिती दिली। यावेळी मुलांना पोक्सो कायद्याचे जुजबी ज्ञान देऊन त्यांना समाजातील विकृत मानसिकतेपासून आपले रक्षण कसे करावे यासाठी गुड टच बॅड टचच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले। भारतात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। अलीकडच्या काळात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये आणखीन वाढ होत असताना आपल्याला दिसून येते। या अनुषंगाने मुलांमध्ये याविषयी जनजागृती करणे क्रमप्राप्त ठरते। त्यासाठी यावल न्यायालयाने विविध शाळांमध्ये पोक्सो कायदा तसेच गुड टच बॅड टच विषयी मुलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारुळकर हे होते, तर या प्रसंगी पोलीस पाटील पवनकुमार पाटील, शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत चौधरी, NC वाणी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। जे लैंगिक अत्याचार होतात जेव्हा त्याचं प्रमाण काढलं गेलं, असं लक्षात आलं की ज्या केसेस झाल्या त्या केसेस मधल्या 90% केसेस ह्या त्या व्यक्तीच्या ओळखीतल्या व्यक्ती किती टक्के 10% फक्त परक्या कुठल्या तरी व्यक्तीने गुन्हा केलेला असतो। आपल्या जवळचेच आपण ज्यांना ओळखतो, आपल्या नात्यातले हे ना, दूरच्या नात्यातले किंवा आपल्या शेजारचे किंवा आपल्या ओळखीतले, आपल्या आईवडिलांच्या ओळखीतले अशा व्यक्तींनी ते